असं व्हायला नाही पाहिजे. सरकारला विरोध आहे या गोष्टी. रस्त्यात उतरून टाकतो, पायी म्हणतो. मंडळी नमस्कार मंडळी. मोडलेला आज घेऊन निघलो. मोडलेला आज म्हणत होता यायचं बाहेर, बंद होऊ लागलं घराच्या बाहेर आपल्या घरात. त्याच्यामुळे डायरेक्ट त्याला बाहेर घेऊन त्याच्याच गाडीवर त्यालाच नेऊन असं नेतो आता पळवीत रस्त्यात उतरून टाकतो, पायी म्हणतो. नाही बाई बरं तर तुझ्याकडे फ्लिप फ्लॉप आहे, नाही तर तुला 8 नंबरची आपल्यासारखी चप्पल पाहिजे होती. थोडे जेबीची घालतो. ब्रँडेड यूजच करीत नाही. मंडळी तुमचा होदलला गॅस आणायचा आता उद्या हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सव. तर पुरा कार्यक्रम 1 नंबर चालू आहे मंदिरापाशी आणि सगळं गॅसचं पुरं नियोजन लावू लागलंय. आणि एवढं लांब आलो तर आम्ही गॅस घ्यायला की कुठंच भेटत नाही आम्हाला. थोडं जास्तच लांब आलो एअरपोर्टकडे डायरेक्ट. येतो मस्त गॅसची टाकी आणि जातो डायरेक्ट मंदिरकडे. घेतला गॅस घेतला. विजयी भव गॅस दिसला नाही काय गॅस. चला चला मामा चला आजा माझ्या माग आजा आजा. हे मामा होते, मामा आमच्या सोबत आले मग आम्ही चालले गेलो. मायला उन्हाळ्यात पाऊस पडू लागला का कळानच नाही. आणि आम्ही असं बसले पावसात म्हणजे हे थार आहे आपलं, सॉरी थार आहे हातोडा घेऊन. असं एकदम म्हणजे सुंदर असा पाऊस चालू आहे आणि जिंदगी जास्त भिजलेली. आणि आम्ही इथूनच फोनवर नियोजन लावतोय उद्याचं हनुमान जन्मोत्सवाचं. मस्त 1 नंबर असं पाऊस पडतो बाहेर. एक हात पकडायची सवय नाही आपल्याला. एक हात पकडायची सवय नाही आपल्याला. हात पण लावून देत नव्हते आणि डॉक्टरला म्हणलं इंजेक्शन नाही घ्यायचं मला. गोळ्या नाही घेतल्या त्यांनी, इंजेक्शन नाही घ्यायचं त्याला गोळ्या आणखी चाललं ते. डॉक्टर पण म्हणतो म्हणजे डॉक्टर दाबेला कोण आहे ते माणूस एक नवीन बरं का. तो म्हणतो पेन म्हणते ना, पेन कमी होईल तो म्हणतो हे इंजेक्शन घेतलं तो पेन कमी होईल. पेन मला आधीच 10 रुपये तो काय. एवढा पाऊस कस का पडला. एवढा पाऊस अरे बाप उन्हाळ्याचा एवढा पाऊस. पहा मामा भिजत चालले, मामा मागून मागणी आली आहे. भिजत चालले सगळे एकदम. असं एवढा खतरनाक पाऊस पडेल की असं म्हणजे मला हे बघा हे पाऊस एवढा भारी पाऊस पडेल. आणि इथं आमचा मित्र बसेल म्हणजे उभा आहे आणि तो उभा राहिला की डायरेक्ट लंबा पुरा खंबा दिसतो. तो म्हणजे आपला प्रताप भाईला भेटू घालतो तुम्हाला. हे बघा हे आहे प्रताप भाई आमचा. प्रताप भाई म्हणजे एकदम हार्ड. म्हणजे आम्हाला कुठे बी समजा लाईट भेट काढायची गरज पडली हे एक माणूस काम आहे कधी बी आम्हाला. मग फोकस वगैरे काय जे काय बी असन बॅनर काढायला मजा येते त्याला. तर भेटतो थोड्या वेळाने लगेच. उद्याच्या भंडाऱ्याचं आजच नियोजन लावणं चालू आहे. रात्री जाता डायरेक्ट 10 साडे 10 झाले. आता सगळं चालू आहे नियोजन. एवढा म्हणजे आता हे रात्रभर बट्ट्याचं आहे ना ते शिजून ठेवते, उकडून ठेवते
आणि मग सकाळी लगे बट्ट्या तळणं चालू. आणि पाऊस इकडं चालूच आहे. शेड आहे म्हणून जमलंय. हे गणपती शेड आपलं गणपती खाली गेलं बघा तीन. पाऊस एकदम खतरनाक मध्ये. इथं एवढा मोठा स्वयंपाक चालू आणि लाईट चालली. असं कसं होऊ शकतं? असं व्हायला नाही पाहिजे. सरकारला विरोध आहे या गोष्टीवर. पाऊस बंद झाला पण लाईट गेली. असं काहून? असं व्हायलाच नाही पाहिजे जिंदगीत. असं व्हायला नाही पाहिजे. जिंदगीत असं व्हायलाच नाही पाहिजे. क्या भाई पढ़ाई क्यों नहीं हो रही?